तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन आलो। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसा आहे, महाडीबीटीवर जे बियाणे आहे ते एप्रिल महिन्यात हे माझ्याजवळ अर्ज आहे, ते 25 तारखेला या अर्जावर हे झालेलं आहे, नोंदणी झाली आणि आम्हाला बियाणं मिळते कधी जून जुलैमध्ये, म्हणजे डवऱ्याच्या टाईमवर। म्हणजे आम्ही करायचं काय? खताचे भाव भरपूर वाढलेले आहे, बियाण्याचे भाव वाढलेले आहे, कास्तकारांना जगाचं की मराचं, याच्यावर प्रशासनाचं काही लक्ष आहे की नाही? कृषी विभाग काय झोपलेला आहे का? आता आम्ही गेलो होतो वार्ता ऑफिसवर, अधिकारी साहेब नाही तिथं, कोणी पाहायला तयार नाही, करायचं काय? आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी या दोन्ही ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। या ठिकाणी जे नेहमी कास्तकार महाडीपीवर जे आपलं अर्ज दाखल करतात पेरणी करता, आणि हे सरकारचे अधिकारी एवढे ढेपाळलेले आहे की पेरणीच्या टायमिले तर त्याला त्या खताच्या थैल्या कमीच पडत नाही, ते खताच्या थैल्या येते डवऱ्याच्या टायमिले। आता गोरगरीब शेतकऱ्यांना काय अशा वेळेस काय करायला पाहिजे? या ठिकाणी कुठल्या ऑफिसला जा, सर्व परमारी बसवलेले आहेत, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही। सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं, पेट्रोल डिझेल नाही आहे, मत घेतले महिलाचे, एकाही महिलाच्या खात्यातनी 3 महिने 6 महिन्यापासून 1 रुपया सुद्धा आलेला नाही आहे। फक्त लोकांना आमिष दाखवून खोट्या पद्धतीनं निवडणुका घेऊन हे सरकार बसलेलं आहे। या सरकारचं जर झोप उघडली नाही तर आम्ही शिवसेनेच्या स्टाईलनं या सर्व अधिकाऱ्यांना झोप उडवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। आज दिग्रस तहसील व कृषी कार्यालय येथे शेतकऱ्याच्या समस्या घेऊन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथे निवेदन देण्याकरता आलो होतो। कृषी कार्यालयात गेल्यावर असं समजलं की इथले काम पूर्ण ढेपाळलेलं आहे, तिथं कोणता अधिकारी उपस्थित राहत नाही, जेवढे आहे तेवढे सगळे रोजंदारीवाले काम आहे। तिथल्या शिपायाला माहीत नाही साहेब कुठे गेला, साहेबाला माहीत नाही बाकीचे कर्मचारी कुठे गेले, सगळा हा भोंगळा कारभार या मतदारसंघात चालू आहे। असाच भोंगळा जर कारभार मध्ये या मतदारसंघात कायम चालू राहिला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्या स्टाईलनं इथे आंदोलन करेन। आणि या सरकारला सांगतो, शेतकऱ्याच्या नादी लागू नका। शेतकऱ्या एवढा साधा आणि समजदार हेच कोणी नाही आहे, पण याचा जर अंत पासाल तर कुठेतरी उद्रेक होईल, कुठेतरी या सरकारला याचं भोगावं लागेल। एवढं बोलून मी मला थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।